सांगा. हां, हां. माझ्या नामदेव महाराजांना तुम्ही पुण्याला नेल्याचा प्रसंग सांगा. हां, हां. नाही, नाही. नामदेव महाराज असं होतं, हो. की व्यक्तिमत्व प्रत्येक गोष्ट आमच्याकडे काही जर नवीन गोष्ट करायची असेल, हो. तर आम्ही नामदेव महाराजाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय करत नव्हतो. बरं. तर समजा आता माझ्या मुलाचे लग्न आहे, तर हं. 2 दिवस अगोदर नामदेव महाराजाला आणत होतो घरी. हो. त्यांची पूजा अर्चा करत होतो बरोबर. आणि त्याच्यानंतरच पुढचा कार्यप्रसंग करत होतो. असं. तर असंच मी अमरावतीला घर बांधलं तेव्हाही त्यांना आणलं होतं. म्हणजे वास्तू नाही केला मोठा, त्यावेळेस परिस्थिती नव्हती तशी. हो. म्हणून नामदेव महाराजांचे पाय लागले, की आपला वास्तू झाला. बरोबर. तेव्हा आपण ब्राह्मणाला वगैरे बोलावलं नाही. नाही. हां, मी स्वतः सत्यनारायण केला असं. आणि नामदेव महाराजाचं पूजन केलं बरं. त्यांना आणून. हो. हां, तर असंच मग आमचं त्यांचा आशीर्वाद इतका आहे आमच्याकडे. आता तुम्हाला या मुलाखतीमध्ये हो. सांगितलंच आहे मी. बरं. म्हणून माझ्या मुलाने पुण्याला फ्लॅट घेतला. हं. तर मग त्यांना वास्तू करायचा. हो. तर मग तिथे गेलं तर त्यांची तारीख नाही भेटली. पण आमचं मग आम्ही वास्तू करून घेतला. अच्छा. कारण तेव्हा त्यांची तब्येत बरोबर नव्हती राहत. हो. आता शेवटची गोष्ट आहे. असं. हां, तर मग काय येऊ शकते का नाही येऊ शकत. बरं. हां, आम्ही वास्तू करून घेतला ब्राह्मणाला बोलावून. हो. आणि नंतर काय झालं, 1 महिन्याने त्यांचा आम्हाला फोन आला. अच्छा. हां, म्हणजे त्यांचे भाऊ कार्य पाहत होते ते. बरं. का आमचं जमते बा, आपण जाऊ आपण. पण जाता आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, शिर्डीला जायचं आहे आणि मग पुण्यालाही पण जायचं आहे. बरं. हां, तर मग त्यांनी आम्हाला तारीख दिली. हो. मग आम्ही त्यांना घेऊन गेलो अच्छा. आणि पुण्याला मग आम्ही त्यांचं आमच्या घरामध्ये ते पूजन केलं पूजन. नामदेव महाराजांचं. नामदेव महाराजाचं. बरं. तर तिथे 2 दिवस होते मग आमच्याकडे ते. असं. हां, हां. मग तिथून मग आम्ही शिर्डीला गेलो. अच्छा. हां, येता व्हाया पंढरपूर आलो. जाताना मग शिर्डीला गेलो, अक्कलकोटला गेलो. हो. नंतर मग आम्ही माणिकवाडला परत आलो. म्हणजे स्वतः घेऊन गेलो त्या आम्ही. वास्तूला सुद्धा पदस्पर्श झालेला आहे हां, हां, हां. पुण्यात. माझे 2 फ्लॅट आहे पुण्यामध्ये. हं. जेव्हा नामदेव महाराज आले होते, हो. तर एक भाड्याने दिला होता. तर दोन्ही फ्लॅटला आम्ही घेऊन गेलो. माझी मुलगीचा फ्लॅट आहे तिथे. अच्छा. तर त्यांच्याही फ्लॅटमध्ये आम्ही घेऊन गेलो त्यांना. बरं. हां, हां. त्यांचे पदस्पर्श होण्याकरता. हां. तर काका, तुम्ही जे काही श्री संत नामदेव महाराजांचे अनुभव प्रसंग सांगितले हां, हां, हां. आणि तुमच्या वडिलांचा एक लहानोजी बाबांचा सुद्धा प्रसंग हां, सांगितला, हां. तर मी तुम्हाला एक असं इथल्या कामकाजाबद्दल हां, हां, थोडंसं हां. सांगतो, या संस्थांच्या वैशिष्ट्य, की एक अलीकडं जसं गोसेवा, गुरुदक्षिणा आणि अन्नदान, हां, हां. आज तुम्ही अन्नदानाच्या माध्यमातूनच जगतापदादांच्याकडे हां, आले, हां. त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ हां, अन्नदान. हां. तर इथे या योजना तर आहेच, हो, हो, हो. त्याच पद्धतीचा आता तुम्ही जिथे प्रसाद घेतला हा, हा. नवीन वास्तूमध्ये हा. प्रसादालय, त्या प्रसादालयाचं आणखी 2 मजली काम हां, होणार हो. आहे. बरोबर आहे. हां. तर मी तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहान भक्तांना असं एक आवाहन करतो की फुल नाही फुलाची पाकळी या एका उपक्रमाकरता सुद्धा आपण अर्पण केली पाहिजे. की उत्सवामध्ये काय होतं की प्रचंड गर्दी होती. हो, हो. म्हणजे 2 उत्सव असतात 6 महिने. एक रक्षाबंधनला पुण्यतिथी असते आणि शिवरात्रीमध्ये आता 12 फरवरी ते 19 फरवरी असा 26 हां, हां. यावर्षी एक सप्ताह आहे, बरोबर आहे. जयंती उत्सव. असं. तर 142वा जयंती उत्सव आहे असं. यावर्षी. हां, हां. तर त्या उत्सवामध्ये सुद्धा एवढे लोक येतात मग भक्त हां. की आम्हाला रूम पाहिजे, आम्हाला हां. रूम पाहिजे. ते एक 10 बाय 10ची जर रूम असेल तर हां. तिथे 10-10, 12-12 भक्तांना तिथे ठेवावं लागते हां. नाईलाजाने. तर ही गैरसोय होऊ नये बा हां. भक्तांची, त्याकरता एक बांधकाम उपक्रम हाती घेतलेला आहे लहानू प्रसादालय नावाचा. बरोबर. हां. तर याकरता एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे आव्हान सतत चालू हां, असते, हां. तुमच्याच ठीक आहे. मुलाखतीतून हां, हे हां. सतत चालू असते. बरोबर. तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचे आभार मानतो. जय गुरु, धन्यवाद. जय लहानूजी. श्री संत लहानूजी लहानूजी महाराज की जय. समर्थ नामदेव महाराज की जय. संत फकीरजी महाराज की की जय. जय.